खरं तर लहानपणीपासून मी देवेंद्रजींना बघत आली आहे. ते माझ्या आयडल राहिले आहेत. आमच्या दक्षिण पश्चिमचे ते आमदार, तिथपासून मी त्यांची ती ग्रोथ आणि त्यांना काम करताना बघत आली आहे. खरं तर तेच खरं इन्स्पिरेशन आहे मला आज की मी पॉलिटिक्स एंटर करू शकते. एक मिलियनियर कदाचित समजू नाही शकणार एक जेनझीची गरज काय. तर त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला रिप्रेझेंटेशन पाहिजे तो पण युथच असला पाहिजे आणि युथला खूप जास्त स्कोप आहे. आपण वेगळ्या वेगळ्या फील्ड्स बघतो, खूप साऱ्या फील्ड्स आहे जेव्हा एक देश चालतं त्याच्यासाठी. तर त्या सगळ्याला इफेक्ट करण्याला हे पॉलिटिक्सच आहे किंवा पॉलिसीजच आहेत. घरामध्ये आपण जेव्हा जातो आणि तिथल्या मुलांना विचारतो की मोठं होऊन काय बनायचं आहे, जनरली मुलं म्हणतात की डॉक्टर बनायचं आहे किंवा इंजिनियर बनायचं किंवा आजच्या काळामध्ये IT इतर प्रोफेशन्स. पण फार कमी घरामध्ये असं असतं की ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन ती मुलं काहीतरी वेगळंच आपल्या करिअरमध्ये निवडतात. नमस्कार, मी रत्नाकर मुळीक. आपण पाहतात लोकवाणी मीडिया. विशेष चर्चा सत्रामध्ये आज आपल्यासोबत आहे निधी नितीन तेलगोटे. निधी, खूप खूप स्वागत. निधीबद्दल सांगायचं झालं तर हिला ना डॉक्टर व्हायचं आहे ना इंजिनियर व्हायचं, याचे काहीतरी आपले वेगळे स्वप्न आहे आणि ते स्वप्न ते सत्यात आणण्यासाठी आज आपल्यासोबत आहे. आणि हिच्याबद्दल सांगायचं झालं तर निधी नुकतीच नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमधनं भारतीय जनता पार्टीकडनं वार्ड क्रमांक 37 मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेली आहे. सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. निधी, जसं मी सांगितलं की मुलांच्या वेगळ्या वेगळ्या कल्पना असतात, काही काही करायचं असतं. तर निधी आज राजकारणात आणि इतक्या कमी वयामध्ये नगरसेविका, हा प्रवास कसा? खरं तर लहानपणीपासून मी देवेंद्रजींना बघत आली आहे. ते माझ्या आयडल राहिले आहेत. आमच्या दक्षिण पश्चिमचे ते आमदार, तिथपासून मी त्यांची ती ग्रोथ आणि त्यांना काम करताना बघत आली आहे. खरं तर तेच खरं इन्स्पिरेशन आहे मला आज की मी पॉलिटिक्स एंटर करू शकते. म्हणजे फॉलोच करत होती लहानपणीपासून. म्हणजे माझ्या एज जेवढी आहे तेवढं त्यांचं पॉलिटिकल करिअर आहे ऍक्च्युली. आणि तेच खरं इन्स्पिरेशन ठरलं की मी पॉलिटिक्स एंटर केलं. बरं, मग ठीक आहे, आपण पॉलिटिक्स करतो म्हटलं, लहानपणापासून ती इच्छा असली. पण सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की घरून ह्या गोष्टीला प्रतिसाद कसा मिळेल, त्याचं काय? ऍक्च्युली आमची न्यूक्लिअर फॅमिली होती. मी, माझे मम्मी आणि माझी पप्पा. असंच असल्यामुळे माझे मम्मी पप्पा दोघेही काइंड ऑफ पॉलिटिक्स मध्येच होते आणि ते मला सोबत घेऊन जायचे सगळीकडे. तर सोशलाइज करणं हे माझ्यासाठी खूप नॉर्मल होतं लहानपणीपासून. आणि जशी जशी मी मोठी होत गेली तसं तसा इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. लोकांशी संवाद करणं, त्यांचे प्रॉब्लेम सोडवणं किंवा युथ सोबत कनेक्ट करणं हे आवडत गेलं. आणि मग असं वाटलं की मी एक तो डेमोक्रेटिक लिडरशिपचा PG कोर्स आहे तो सुद्धा केला. तर त्याच्यामुळे लिडरशिप, गव्हर्नन्स, पॉलिसी मेकिंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे ऍक्च्युअल नॉलेज असायला पाहिजे ते पण मी गेन केलं. म्हणजे असं म्हणूया की हा छंद झाला आणि तो छंद जोपासता तो छंदच आता एक प्रोफेशन झालेला आहे. मग जेव्हा आपण लोकांमध्ये जातो, जसं तुम्ही म्हटलात की लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांना समजून घेणे, तसं लोकांनी देखील निधीला समजून घेणं आवश्यक आहे. तर हे जे सिंकिंग होतं म्हणजे लोकांचं आणि निधीचं, हे किती सहजपणे जमलं? जेव्हा आपण त्याला पॉलिटिक्स या वेनी नाही बघत आणि एक नॉर्मल कन्व्हर्सेशन, सोशल किंवा फॅमिली फ्रेंड्स असं बघितलं तर तेव्हा ते खूप इझी जातं. ते काही आपल्याला जबरदस्ती करावं लागत नाही, नॅचरल वेनी होतं. आपण जेव्हा त्याच हिशोबाने लोकांशी बोलतो, लोक पण आपल्याला तसाच प्रतिसाद देतात. बरं निधी, एक अजून गोष्ट, तू खूप यंग आहेस. ह्या वयामध्ये यंग जनरेशनची आजकाल ज्याला आपण Gen-Z म्हणतो, तर तिथे एक वेगळ्याच कल्पना असतात की यार मस्ती करायची आहे, मजा करायची, एक फ्रेंड सर्कल असलं पाहिजे. तर हे लाईफ जगताना म्हणजे पॉलिटिक्स म्हणा किंवा समाज कार्य करताना ते जे लाईफ आहे Gen-Zचं, हे कुठे काही असं हरवल्यासारखं वाटतं की दोन्ही एन्जॉय करतो आपण? नाही, मी दोन्ही एन्जॉय करते. म्हणजे जे आज Gen-Z लाईफस्टाईल जगतायत ते पण मी करते आणि माझं जे सोशल कर्तव्य म्हणून जे काही आहे ते मी सगळं पूर्ण करते. घरून कधी असं की हे करू नको, ते करू नको, असं मला लहानपणीपासून माझ्या घरून कधीही झालं नाही. उलट माझ्या घरचे सगळ्या गोष्टींसाठी जर मी एक स्टेप बॅक येत असेल ते म्हणतात नाही तू हे केलं पाहिजे, ते तुला एक्सपिरियन्स देईल आणि तिथूनच तुला काहीतरी शिकाल. नाही जमेल तरी चालेल पण तू ते केलं पाहिजे. तू देवेंद्र सरांना खूप जास्त फॉलो केलं, तू आधीच सांगितलं. पण ते करताना देवेंद्रजींचं एक गायडन्स असतं, ते खूप प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे बराच काही शिकवून जातात. तर ते कसं, ते अनुभव कसे असतात?
गायडन्स म्हणजे ते जसं त्यांचं जे पेशन्स आहे, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे देवेंद्रजींची आहे, जी त्यांची पेशन्स लेवल आहे ती कोणीच मॅच नाही करू शकत. आणि तीच खरी तर शिकण्यासारखी गोष्ट आहे देवेंद्रजींकडून. आणि जेव्हा आम्ही निवडून आल्यावर भेट झाली तर ते म्हणाले आमची यंगेस्ट नगरसेवक आली आहे. तर तेव्हा तो एक अभिमान असल्यापेक्षा ती माझ्याजवळ जबाबदारी आहे असं मला तेव्हा जाणवलं, की त्यांच्याकडून खूप काही मला शिकायचं आहे. त्यांनी जसं स्टेप बाय स्टेप सगळे करत गेलं ते सगळं मला करायचं आहे. अगदी बरोबर. आपण म्हणतो जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, तर तसंच काहीसं जीवन ह्या लिडर्स लोकांचं असतं. आणि तुम्ही जर उद्या ह्याच करिअरमध्ये राहणार तर ह्याचा अनुभव पदोपदी नक्कीच येणार आहे. एक अचिव्हमेंट म्हणू आपण की तिथपर्यंत तर आता जनतेच्या प्रतिसादातून, असं नाही का हे आयतं मिळालेलं आहे, त्याच्यासाठी मेहनत करावी लागली, घरोघरी फिरावं लागलं. आणि मुळातच आतापर्यंत जो जनसंपर्क होता किंवा लोकांनी तुमचं काम पाहून तुम्हाला आता इथे बसवलं, इथून पुढचा प्रवास असा काही खूप म्हणजे असं ताट वाढून ठेवलं असं नसणारच आहे. त्याच्यासाठी पण मेहनत करावी लागणार आणि बरंचसं काम लोकांसाठी करण्यात. तर त्याच्याकडे कसं बघता? आपण नगरसेवक जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा सेवक जे असतं तेच मला माहिती आहे की एक मला जी आहे ती जनतेची सेवा करायची आहे. आणि जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा तर नाहीच आहेत. एका नगरसेवकाकडून त्यांच्या ज्या डेली लाईफला जे कनेक्ट करतात असेच इश्यूज ते एका नगरसेवकाकडून बघतात की त्या नगरसेवकांनी सॉल्व्ह केले पाहिजे. रोजचा त्यांच्या घरासमोरचा कचरा असेल, ड्रेनेज लाईन्स असतील, वॉटर सप्लाय असेल, ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या जर लोकांना प्रॉपर मिळाल्या तर ते खरंच खुश राहतात. मी हे जाणवलं आहे. माझी मम्मी नगरसेवक असताना पण तिने ह्या सगळ्या गोष्टी लोकांना प्रोव्हाइड केल्या, त्यामुळे तिचाही म्हणजे लोक ते स्वतःहून तिचा खूप तारीफ करतात हे मी बघितलं आहे. आणि आता आम्ही पदयात्रा करतानाही लोकांचा तेच एक प्रश्न होता की तुम्ही हे कराल ना, तुम्ही हे कराल ना. तर मला माहिती आहे की त्यांच्या त्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण मी प्रयत्न करेल की माझं सगळं त्याच्यासाठी फोकस्ड राहील मी माझ्या पूर्ण टर्ममध्ये. जेव्हा आपण नगरसेवक किंवा नगरसेविका असतो त्याच वेळेस आपण नागरिक पण असतो आणि त्या प्रभागाचे नागरिक असतो. तर आपल्याला माहीत असतं का माझ्या प्रभागामध्ये किंवा ओव्हरऑल आपण नागपूरचं जर एक रिप्रेझेंटेशन घेतलं तर आपल्या प्रभागात काय त्या प्रॉब्लेम्स असतात, त्या कशा सोडवायचा, याचा काही अभ्यास केला? आता जेव्हा पॉलिटिक्समध्ये येतो आपल्याला गव्हर्नन्स थ्रूच सगळ्या गोष्टी करायला लागतात. जे अधिकारी असतील, जे कर्मचारी असतील, त्यांच्यासोबत समन्वय साधून लोकांसोबत त्या म्हणजे एक क्लब करायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा कुठे सगळ्या गोष्टी सुरळीत चालतात हे मला लक्षात आलंय. कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचं नाव न घेता एक यंगेस्ट पॉलिटिशियन म्हणून किंवा समाजसेविका म्हणून मी एक प्रश्न विचारतो की भारतीय जनता पार्टीचं नाव मी मुद्दाम घेईल कारण तू त्यांना रिप्रेझेंट करते. इथे कसं असतं की एक फ्रंट, सेकंड आणि थर्ड अशी लाईन तयार आहे, बरोबर आहे, आणि ती एक चेन चालत आली आहे. आणि बाकीच्या पक्षांमध्ये हे अभाव आहे याचा. म्हणजे हा आमचा स्टडीचा भाग आहे म्हणून तुला सांगतो. तर त्यासाठी आजची जी युवा पिढी आहे तिने पॉलिटिक्सला जसं तुम्ही करिअर केलं तसं पॉलिटिक्समध्ये आपलं करिअर करावं का? तुम्ही काय गाईड कराल युथला? जेव्हा आपण ओव्हरऑल देशाकडे बघतो तर आपण बघतो की युथचं जे पॉप्युलेशन ते हायेस्ट आहे. आणि मोदीजींनी सुद्धा सांगितलं की त्यांची इच्छा आहे की 1 लाख युवा लोकांनी पॉलिटिक्समध्ये एंटर करावं. कारण की युवा जेव्हा आपला देश आहे तेव्हा त्याचं रिप्रेझेंटेशन करणाराही युवाच पाहिजे. कारण की तो माइंडसेट तुम्हाला मॅच करता आला पाहिजे. जसं आपण बोललो जेनझी, एक मिलियनियल कदाचित समजू नाही शकणार एक जेनझीची गरज काय. तर त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला रिप्रेझेंटेशन पाहिजे तो पण युथच असला पाहिजे. आणि युथला खूप जास्त स्कोप आहे. जेव्हा आपण वेगळ्या वेगळ्या फील्ड्स बघतो, खूप साऱ्या फील्ड्स आहे जेव्हा एक देश चालतं त्याच्यासाठी, तर त्या सगळ्याला इफेक्ट करण्याला हे पॉलिटिक्सच आहे किंवा पॉलिसीजच आहेत. निधी आज जिथे आहे इथून पुढे 10 वर्षानंतर कुठे असणार आहे? इथून पुढे 10 वर्षानंतर मला लोकांची सेवाच करायची आहे एवढंच मी सांगेल. आणि जी आपली डेमोक्रेसी आहे ती कशी कशी डेव्हलप करेल, मी जिथे कुठे राहील तो एरिया, आपला देश असेल तो कसा डेव्हलप करेल हाच माझा सतत प्रयत्न राहील. पूर्ण तुमच्या प्रभागातलेच नाही तर पूर्ण नागपूर आणि पूर्ण देश तुम्हाला पाहत आहे. तर एक यंगेस्ट लीडर म्हणून तुम्ही त्यांना काय गाईड करा, काय संदेश द्याल जाता जाता?
मी संदेश हाच देईल की फक्त गव्हर्नन्सवर डिपेंड करून चालणार नाही. जेवढं पब्लिक इन्व्हॉल्वमेंट पण राहील, एक आपण जेव्हा विकसित भारत 2047चं लक्ष ठेवलंय, तर सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी काम करावं लागेल. सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी एक विजन जे आपण डेव्हलप केलंय ते पूर्ण करण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. तेव्हा कुठे आपण हे विकसित भारत 2047 साध्य करू शकतो. सगळे जे लोकवाहिनीच्या माध्यमातून आम्हाला पाहत आहे, निधीचं बोलणं ऐकून बरंच काही शिकण्यासारखं आहे. ते हे शिकण्यासारखं आहे की माणूस वय काय असतं ते न बघता त्याची इच्छाशक्ती, त्याची जिद्द आणि पुढे जाण्यासाठी काय काय करावं लागेल, आणि त्यातल्या त्यात आपले जे पॅरेंट्स आहे आणि आपल्या जे असोसिएट्स आहे त्यांच्याकडनं मदत कशी करून घेणं, त्यांना आपल्या वेमध्ये कसं ॲडॉप्ट करून घेणं, ते जर असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये, आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर नक्कीच उत्तम घडवू शकतो. आज तुमची सुरुवात आहे. इथून पुढे देखील तुम्ही आपल्या यशस्वीच्या आपल्या वाटेवर असंच पुढे जात राहा, हीच आमच्याकडनं सदिच्छा. खूप धन्यवाद. धन्यवाद.